ज्या वेळेला ती व्यक्ती त्याचं काही वाईट करायला बघते आणि मग वाईट करूनसुद्धा नाहीतर एखादी शक्ती सोडूनसुद्धा मागे जर काही त्याला इच्छित फळप्राप्ती होत नसेल, म्हणजे जर समजा आता मी तुमचं कोणाचं वाईट चिंतत आहे आणि मी कितीही काही करूनसुद्धा जर तुमचं चांगलंच होत असेल, तर मग अशा वेळेला सुद्धा त्याच्यावर तांत्रिक क्रिया करणं किंवा तांत्रिक बंधनं टाकणं असे वेगवेगळे प्रयोग ती व्यक्ती करते. जर कोणी आपल्यावर वाईट हेतूने काही प्रहार करत असेल किंवा तुमच्यावर जर कोणी मारहाण करत असेल, मारहाण इन द सेन्स तुमच्यावर जर असे प्रकार होत असतील आणि तुम्हाला जाणवत असून देखील जर तुम्ही तुमचे डोळे बंद ठेवून जर चालतच असाल आणि त्या व्यक्तींशी गोड बोलत असाल, तर मग हा तुमचा वेडापणा ठरणार आहे आणि तो तुमच्याच प्रकृतीसाठी, तुमच्या कुटुंबासाठी घातक आहे. कारण अशी बरीच कुटुंब बघितलेली आहेत ज्या कुटुंबांना माहीत असून देखील त्यांनी खूप प्रेमाने त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या घरी सगळं काही केलं, त्यांची मदत केली आणि शेवटी तशा कुटुंबांचा नाश झाला आहे. आपल्याला जर संशय असेल की बाबा ह्या कुटुंबापासून आपल्याला धोका आहे किंवा ही व्यक्ती आपल्यावर जळते किंवा ह्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काही संशय आहे किंवा ह्या व्यक्तीचे विचार करण्याची पद्धत चांगली नाही आहे, त्यावेळेला अशा व्यक्तींपासून 4 हात लांब राहणं आपल्यासाठी बरं आहे.